नमस्कार. मी सुरुवातीलाच TV9 मराठी यांचे सर्व पदाधिकारी जे आहेत त्यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी मला तुमच्याशी सिव्हिल सर्व्हिसेस या क्षेत्रातल्या संधी या विषयाबद्दल माझे जे काही विचार आहेत ते शेअर करण्याची मला संधी दिली. मी फार जनरल आधी बोलणार नाही, थेट आपण विषयाकडे जाऊयात. जो विषय आहे तो नागरी सेवा किंवा सिव्हिल सर्व्हिसेसमधल्या संधी, करिअरच्या संधी. त्यामुळं 3 ते 4 भागामध्ये मला जे काही 30-35 मिनटं बोलायचं आहे ते मी विभागतो. म्हणजे मला सांगायला पण बरं आहे, तुम्हाला लक्षात ठेवायला पण कन्व्हिनियंट जाईल. म्हणजे त्यातला पहिला जो भाग आहे तो त्या नावानंच आपण सुरुवात करूयात की सिव्हिल सर्व्हिसेसचा अर्थ काय ना. अगदी थोडक्यात मी तो सांगणार आहे आणि त्याचा अर्थ सांगताना ऑब्व्हियसली त्या करतात काय, त्यांचा रोल काय, त्याची जबाबदारी काय याच्या छोट्याशा स्पष्टीकरणानं मी सुरुवात करतो. दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे की या ज्या सेवा आहेत तर त्या सेवापदी जर जायचं असेल तर 2 महत्त्वाचे मार्ग आहेत. त्याच्याबद्दल मी थोडक्यात 1 मिनिटभरामध्ये मी स्पष्टीकरण देतो. तिसरं जे आहे त्यातला एक मार्ग तो अर्थातच स्पर्धा परीक्षेचा आहे, ज्याला UPSC MPSC अनुक्रमे या नावाने ओळखलं जातं. तर त्या परीक्षेच्या स्वरूपाबद्दल थोडक्यात बोलतो. हा तिसरा भाग असेल. चौथा अर्थातच जो जास्त महत्त्वाचा आहे, जे विद्यार्थी आणि पालक आहेत त्यांना त्यामध्ये इंटरेस्ट असेल की परीक्षा आम्हाला कळली आहे पण परीक्षेची तयारी नेमकी करायची कशी, केव्हापासून तयारी करायची, तयारीच्या प्रक्रियेमध्ये कुठल्या कुठल्या बाबीची दखल घ्यायला पाहिजे वगैरे वगैरे. आणि सगळ्यात थोडासा शेवट करत असताना प्रत्येक विद्यार्थी पालकाला एक उत्सुकता असते की माझ्या पाल्याचं काहीतरी एक व्यक्तिमत्व डेव्हलप व्हायला पाहिजे, जेणेकरून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तो किंवा ती सक्षम व्हायला पाहिजे. तर त्या बाबीबद्दल पण मी थोडक्यात बोलतो की तुम्हाला जर समाजाची सेवा करायची असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्राच्या माध्यमातून ती करता येते. आणि त्यातलं एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे नागरी सेवा किंवा सनदी सेवा आहे. तसं बघायला गेलं तर आपला देश लोकशाही व्यवस्था असणार आहे आणि लोकशाही व्यवस्था असं म्हटलं तर 3 शासनाचे स्तंभ ज्याला मानतो आपण, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, हे अत्यावश्यक ठरतात. त्यातलं जे कार्यकारी मंडळ आहे त्याच्यात पुन्हा 2 घटक असतात. एक राजकीय, जे आपल्या लोकप्रतिनिधींनी बनलेलं असतं, त्याला आपण मंत्रिमंडळ, सरकार त्या काळातलं असंही म्हणू शकतो. आणि दुसरा जो कार्यकारी मंडळाचा घटक आहे ज्याला आपण बिगर राजकीय कार्यकारी मंडळ, ते खरंच बिगर राजकीय असतं का नाही त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूयात, ज्याला सोप्या भाषेमध्ये देशाचं प्रशासन, देशाची नोकरशाही म्हणजे ब्युरोक्रेसी म्हणून ओळखलं जातं. आता खरं बघायला गेलं तर नोकरशाही ही खूपच व्यापक अशा प्रकारची यंत्रणा आहे. प्रशासन, नोकरशाही, इंग्रजीमध्ये ज्याला आपण ॲडमिनिस्ट्रेशन आणि ब्युरोक्रेसी असं ओळखतो. तर त्याच्यात 4 महत्त्वाचे जे घटक आहेत त्यातला एक घटक म्हणजे सिव्हिल सर्व्हिसचा आहे. पहिला जो आहे आपल्याकडे डिप्लोमॅटिक सर्व्हिसेस आहेत, ज्याला आपण डिफेन्स आणि इतर सगळ्या बाबींचा समावेश करू शकतो. दुसऱ्या प्रकारच्या सेवा ज्या आहेत त्या डिप्लोमॅटिक, राजनयिक सेवा, नॉट डिफेन्स, राजनयिक सेवा. दुसऱ्या ज्या आहेत ज्याला आपण ज्युडिशियल सर्व्हिसेस म्हणूयात, म्हणजे त्या देखील प्रशासनाचा भाग म्हणून ओळखल्या जातात. न्यायिक सेवा त्याला म्हणूयात आपण. म्हणजे तिसऱ्या ज्या आहेत ज्याचा संबंध हा डिफेन्सशी आहे आणि त्याची सर्व जी काही 3 महत्त्वाच्या अंग आहेत आपल्या सर्वांना माहिती आहेत, त्या तपशिलात मी जात नाही. आणि चौथा जो भाग आहे तो म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसचा आहे. सो राजनयिक सेवा, न्यायिक सेवा, लष्करी, निमलष्करी सेवा आणि चौथी जी महत्त्वाची आहे ज्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत ती म्हणजे सनदी सेवा म्हणून ती ओळखल्या जाते. आता थोडक्यात मी त्याचं स्पष्टीकरण देतो की या सनदी सेवा आपल्या देशाच्या नोकरशाहीचा किंवा प्रशासनाचा भाग म्हणून कोणती जबाबदारी पार पाडतात. तर सोपं जर करायचं म्हटलं तर आपल्या समाजाच्या ज्या नागरी जबाबदाऱ्या आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटीज असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये पहिला भाग अर्थातच हा विकास प्रशासनाचा असतो. इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेतनं सिलेक्ट होणारे जे उमेदवार असतात तर त्यांच्याकडे ही मुख्यतः जबाबदारी सोपवलेली असते. म्हणजे जिल्ह्याचा प्रमुख इथंपासून ते अगदी तुम्ही तलाठी, गाव पातळीवरचा, तर त्यांचा संबंध हा विकास प्रशासनाशी असतो. सो आपल्या समाजाच्या विकासाची जबाबदारी पाहण्याचं काम हे एक अंग करत असतं. दुसरं जे आहे ते तुम्हा सर्वांना माहिती आहे, पोलीस सेवा ज्या बाबतीमध्ये मुख्यत्वे महत्त्वाच्या मानल्या जातात ते म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था. सो पहिली जबाबदारी आहे विकास प्रशासनाची, दुसरी जबाबदारी आहे कायदा आणि सुव्यवस्थेची. तिसरी एक बाब आहे की या सनदी सेवांना बऱ्याच वेळेला त्या पदावरती असताना काही निमन्यायिक कामं देखील करावी लागतात. तुम्हा सर्वांना याची कल्पना असेल की
शेतीच्या बाबतीमध्ये जर काही झगडा असेल, संघर्ष असेल, तर बऱ्याच वेळेला तहसीलदाराकडे आपण जातो, डेप्युटी कलेक्टरचा संबंध येतो आणि कलेक्टरचाही संबंध येतो. आता इथं खरं तर ते न्यायमंडळ जे अदरवाईज काम करतं त्या प्रकारचं कामं ही सनदी सेवक करत असतात, पण ती पूर्णतः ज्युडिशियल कामं नसतात, ती अर्धन्यायिक असतात. म्हणजे असाही रोल त्यांना बजावावा लागतो. सो अशा रीतीनं विकास कामं, कायदा सुव्यवस्था सांभाळणं आणि काही त्या पातळीवरती तुम्हाला अर्धन्यायिक स्वरूपाची जबाबदारी देखील या सनदी सेवकांना पार पाडावी लागते. वेगळ्या भाषेमध्ये त्याचं उत्तर पण तुम्हाला देता येतं की आपल्या देशातल्या सनदी सेवा जर आपण संघ लोकसेवा आयोगाचा विचार करत असू तर IAS, IPS, IFS वगैरे वगैरे, आणि जर आपल्या राज्य प्रशासनाचा विचार करत असू आपण तर डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार, डेप्युटी CO त्या पातळीवरच्या या सेवा आहेत सनदी सेवा. सो एक संघ लोकसेवा आयोगाची पातळी आहे, दुसरी घटक राज्याची पातळी आहे. तर यांचं काम आणि जबाबदारी काय याचं दुसरं एक उत्तर पण तुम्हाला देता येतं आणि ते एकदम सोपं, एकदम व्हिजिबल आहे. ते काय उत्तर आहे तर आपल्या कायदे मंडळाद्वारे जे कायदे केले जातात आणि सरकारद्वारे जी धोरणं ठरवली जातात त्या कायदे आणि धोरणांची अंमलबजावणी करण्याचं काम आपल्या देशाचं एकंदर प्रशासन आणि त्या प्रशासनाचा एक अंगभूत भाग म्हणून आपल्या सनदी सेवा करत असतात. इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर एक्झिक्युशन ऑफ लॉज अँड पॉलिसीज. म्हणजे आता तसं बघायला गेलं तर मला काही सेकंदाचा अवधी लागला ते काम अधोरेखित करायला, पण प्रत्यक्ष जेव्हा या सेवा ते काम पार पाडत असतात तेव्हा त्यांना एका बाजूला सरकारचा दबाव, दुसऱ्या बाजूला समाज आणि त्या समाजातले जे घटक आहेत, ज्या घटकांसाठी ते कायदे आणि धोरणं केलेली असतात ती अंमलबजावणी करत असताना त्यांच्या प्रेशरचा सामना करावा लागतो. आणि लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे, ज्याचा एक अभिन्न भाग TV9 मराठी आणि त्यांचे इतर भाषेतली चॅनल्स आहेत, ती म्हणजे प्रसार माध्यमं आहेत. ती इलेक्ट्रॉनिक असतील, प्रिंट असतील आणि आता आपल्याला न्यू सोशल मीडियाच्या बाबतीत पण बोलावं लागतं. म्हणजे तर याचा देखील दबाव असतो. म्हणजे ज्या हेतूसाठी कायदे केलेले आहेत, ज्या कारणासाठी धोरणं केलेली आहेत, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही तर हे तपासण्याचं, पाहण्याचं काम, क्रॉस चेक करण्याचं काम मीडिया देखील करत असतो. सो मला असं वाटतं की या बाबीनं आपण या पहिल्या मुद्द्याचं कन्क्लुजन करूयात, म्हणजे समारोप करूयात. अशा रीतीनं एका बाजूला सनदी सेवा आपल्या समाजाच्या नागरी जबाबदाऱ्या सांभाळण्याचं काम, तर दुसऱ्या बाजूला त्याचाच भाग म्हणून कायदा आणि धोरणांची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्याचं काम करत असतात. त्या प्रत्यक्षात करतात नाही करतात हा वादाचा मुद्दा असू शकतो, पण ती जबाबदारी त्यांची आहे. आता दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊयात की त्याच्यासाठी काय करायला लागतं. म्हणजे मला जर IAS व्हायचं असेल, IPS व्हायचं असेल, डेप्युटी कलेक्टर व्हायचं असेल तर मला मार्ग काय, तर 2 मार्ग त्यासाठी अवेलेबल आहेत किंवा साधनं म्हणूयात त्याला. एक आहे तुम्ही जर लो लेवलवरती सनदी सेवक म्हणून जर जॉईन झालात तर तुम्ही बढती मिळत 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 वरच्या पदापर्यंत जाऊ शकता, ज्याला आपण प्रमोशन असं मानतो. दुसरा मार्ग अर्थात आहे तुम्हाला थेट IAS व्हायचं असेल किंवा IPS व्हायचं असेल, थेट तिथं जायचं आहे तुम्हाला, म्हणजे शिड्या चढत चढत अजिबात जायचं नाही आहे. म्हणजे तर मग त्याच्यासाठी UPSC आणि MPSCच्या सिव्हिल सर्व्हिसेस देण्याचा दुसरा मार्ग उपलब्ध आहे. हे मी थोडक्यातच तुम्हाला सांगितले. तिसऱ्या मुद्द्याकडे इमिजिएटली आपण वळूयात कारण त्याच्याबद्दलच आपल्याला बोलायचं आहे. UPSC हा एक कमिशन आहे, म्हणजे ज्याला घटनात्मक आयोग किंवा घटनात्मक बॉडी म्हणून ओळखला तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. ती अनेक कामं करतं खरं तर. तसंच सिमिलरली आपल्या इथं संघराज्य असल्यामुळं महाराष्ट्र राज्य आणि इतर सगळी राज्य आहेत, प्रत्येक राज्याच्या पातळीवरती साधारणतः एक राज्य लोकसेवा आयोग आहे. तसाच महाराष्ट्राचा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ही घटनात्मक बॉडी आहे. या दोन्ही बॉडी UPSC असेल किंवा MPSC असेल अनेक कामं आणि जबाबदाऱ्या पार पाडत असतात. त्यातली एक अत्यंत महत्त्वाची कळीची जबाबदारी जर काय असेल तर त्या पातळीवरील सनदी सेवकांच्या भरतीसाठी दरवर्षी या स्पर्धात्मक परीक्षांचं आयोजन करणं. म्हणून त्या परीक्षांना बोलीभाषेमध्ये UPSCची परीक्षा आणि MPSCची परीक्षा असं संबोधलं जातं. आता या परीक्षेचं स्ट्रक्चर काय आहे थोडक्यात मी सांगतो, आणि माझं काम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यावर्षीपासून सोपं या अर्थाने केलेलं आहे. पूर्वी MPSC आणि UPSC याच्या स्ट्रक्चरमध्ये खूप फरक होता, पण 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा परीक्षेचा पॅटर्न जवळपास UPSC सारखा केलेला आहे. त्यामुळे मी जे बोलेन ते UPSC आणि MPSC या दोन्ही परीक्षांना समान रीतीनं लागू होईल. थोडासा फरक असेल त्याच्याबद्दल पण मी बोलतो. या ज्या UPSC MPSCच्या सनदी सेवा परीक्षा आहेत, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन्स, त्याचे 3 टप्पे आहेत. पहिला पूर्वपरीक्षा, दुसरा मुख्य परीक्षा आणि तिसरा मुलाखत. इंग्रजीमध्ये प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू किंवा त्याला पर्सनॅलिटी टेस्ट, व्यक्तिमत्व चाचणी असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. मी थोडक्यात थोडंसं टेक्निकल वाटेल पण ते सांगणं गरजेचं आहे. प्रिलिम्स जी आहे पूर्वपरीक्षा हा पहिला अडथळा आहे.
ज्याच्यामध्ये 2 पेपर आहेत, एक सामान्य अध्ययन जनरल स्टडीज आणि दुसरा आहे सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे नागरी सेवा कल चाचणी. सोप्या भाषेमध्ये CSAT नावाचा 200 गुणांचा जो पेपर आहे ज्याच्यामध्ये 80 प्रश्न विचारले जातात तो पात्रता स्वरूपाचा आहे. याचा अर्थ आहे 200 पैकी तुम्हाला फक्त 33% गुण प्राप्त करायचे आहेत क्वालिफाय होण्यासाठी. तर तिथं विद्यार्थ्याची आकलन क्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता तपासली जाते, ज्याला CSAT असं म्हणून ओळखलं जातं. त्याच्या तपशिलात मी फार जात नाही. पण CSATमध्ये तुम्ही क्वालिफाय झालात तर मग तुम्ही प्रिलिम्स पात्र होणार की नाही होणार हे ठरतं तुम्हाला सामान्य अध्ययन नावाच्या पहिल्या पेपरमध्ये 200 पैकी जेवढे गुण मिळतील त्यावरती ठरतं. त्यामुळे GS हा UPSC प्रिलिम्स असेल किंवा MPSC प्रिलिम्स असेल यातल्या पहिल्या अडथळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे 200 पैकी तुम्हाला जास्तीत जास्त गुण प्राप्त करण्याचं टार्गेट ठेवावं लागतं, ज्याच्यामध्ये 100 प्रश्न आहेत, एका प्रश्नाला 2 गुण आहेत. हे मी थोडक्यात सांगितलं. आता या प्रिलिम्सचं स्वरूप कसं आहे, 4 कीवर्ड्स कायमस्वरूपी तुम्ही लक्षात ठेवा. ही प्रिलिम्स ऑब्जेक्टिव्ह टाईपची परीक्षा आहे, म्हणजे वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांनी बनलेली आहे. नंबर 2 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, म्हणजे बहुपर्यायी प्रश्न आहेत. तिसरं त्याला नकारात्मक गुणपद्धती आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. मी म्हणलं की GS मधल्या 100च्या 100 प्रश्नांची उत्तर लिहून येतो, पण त्यातली समजा 25 चुकली तर त्याची पेनल्टी मला 1/3 मार्क माझ्या कमावलेल्या मार्कातनं वजा केले जाणार आहेत, डिडक्ट केले जातील. त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असल्यामुळे आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते. आणि चौथा जो कीवर्ड आहे ज्याच्यातनं आपल्याला पूर्वपरीक्षेचं स्वरूप लक्षात येतं की प्रिलिम्स, ज्याला मी सोप्या भाषेमध्ये अडथळा असं म्हटलं, पहिला अडथळा ही क्वालिफाईंग टेस्ट आहे. यात पात्र झाल्याशिवाय तुम्ही पुढच्या टप्प्याला जाऊच शकत नाही. म्हणजे वस्तुनिष्ठ स्वरूप, बहुपर्यायी प्रश्नांनी बनलेलं असणं, नकारात्मक गुणपद्धती आणि चौथं म्हणजे पात्रता चाचणी आहे. ओके, आता ह्याच्यासाठी अभ्यास कसा करायचा एकदम थोडक्यात मी सांगतो. 2च मराठीमधले शब्द आहेत, अचूक आणि नेमका. आता तुम्ही म्हणाल की हे तर इतकं सोपं आहे, पण अचूक आणि नेमका अभ्यास त्याची हमी कशी द्यायची. पुन्हा मी सोपं उत्तर देतो, करायला थोडंसं अवघड आणि चॅलेंजिंग आहे. एक, तुम्हाला जे वाचायचं आहे ते अत्यंत काळजीपूर्वक वाचा, नंबर 1. नंबर 2, इथं काळजीपूर्वक वाचण्यामध्ये, त्या प्रक्रियेमध्ये विचार करत करत वाचणं, कारण इथं रोट लर्निंगचा म्हणजे पाठांतराचा फारसा उपयोग होत नाही. थोडाफार भाग आहे, पण त्याच्यापेक्षा तुम्हाला म्हणजे पाठांतर थोडंफार लागतंच म्हणजे, पण तुम्हाला विचार करता यायला पाहिजे आणि त्यातही चिकित्सक विचार करता यायला पाहिजे. सो त्या पद्धतीनं तुम्ही काळजीपूर्वक वाचा, नंबर 1. नंबर 2, एकदा दोनदा तीनदा वाचलेलं पुरेसं इथं ठरत नाही, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये रिव्हिजन्स असं मानतो, उजळण्या. अनेक वेळेला तुम्हाला त्याच मटेरियलला त्याच नोट्सना वाचावं लागतं, उजळण्या कराव्या लागतात, त्याची पारायणं करावी लागतात, नंबर 2. आणि तिसरं शेवटचं जे आहे ज्याच्यातनं तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये अचूकता आणि नेमकेपणाची हमी देता येते ते म्हणजे जास्तीत जास्त MCQs प्रश्नांचा सराव करणं. म्हणजे कारण मी एका बाजूला अभ्यास करतोय, मी रिवाईज करतोय, उजळणी करतोय, पण जे चाललंय ते बरोबर चाललंय का, मला अभ्यासलेल्या चॅप्टरवरती जे प्रश्न आहेत म्हणजे आयोगाचे जुने प्रश्न असतील, मी कुठल्या सराव चाचण्या जॉईन केलेल्या आहेत त्याच्यातल्या किती प्रश्नांची उत्तरं बरोबर येत आहेत हे जर मला तपासायचं असेल तर मला प्रश्नांचा सराव करावा लागतो, ज्याला मराठीमध्ये आपण रंगीत तालीम असं मानतो. जास्तीत जास्त रंगीत तालीम तुम्हाला या अचूक आणि नेमक्या अभ्यासासाठी देणं आवश्यक आहे. मला वाटते की प्रिलिम्ससाठी एवढं पुरेसं आहे. दुसरा त्यानंतर येणारा जो टप्पा आहे तो मुख्य परीक्षेचा आहे, ज्याला मेन्स एक्झामिनेशन असं म्हटलं जातं. संघ लोकसेवा आयोगाची म्हणजे UPSCची मेन्स 1750 गुणांची आहे, म्हणजे 1750 गुण आहेत. तेच आता नव्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये तुम्हाला म्हणता येईल. आणि घाबरायचं काही कारण नाही, म्हणजे मार्क्स जास्त असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की बापरे, प्रिलिम्स 400 गुणांची आहे आणि मेन्स मात्र 1750 गुणांची आहे. त्याच्यात काय काय घटक आहेत. जो सामान्य अध्ययन प्रिलिम्समध्ये 1 पेपर होता 200 गुणांसाठी, तर तो मुख्य परीक्षेमध्ये 4 पेपरमध्ये रूपांतरित केलेला आहे. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1, 2, 3, 4 आणि प्रत्येक पेपरला 250 गुण निर्धारित केलेले आहेत. सो असा सामान्य अध्ययनाचा घटक, जनरल स्टडीज असं म्हटले त्याला, 1000 गुणांसाठी या दोन्ही परीक्षांसाठी राखीव ठेवलेला आहे. म्हणजे आता त्याच्यात विषय काय असतात. GS1 नावाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये हिस्ट्री आहे, जॉग्रफी आहे आणि सोसायटी आहे, म्हणजे इतिहास, भूगोल आणि समाज आहे. GS2 मध्ये सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 मध्ये तुम्हाला भारतीय राज्यघटना आणि कारभार प्रक्रिया, भारताचं परराष्ट्र धोरण किंवा आंतरराष्ट्रीय संबंध म्हणा त्याला. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 GS3 मध्ये तुम्हाला भारताची अर्थव्यवस्था आहे, त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, त्याखेरीज आपत्ती व्यवस्थापन आहे, अंतर्गत सुरक्षा आहे, जैवविविधता आहे, असे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे त्या GS3 नावाच्या पेपरमध्ये समाविष्ट केलेले आहेत. आणि GS4 अत्यंत इंटरेस्टिंग विषय आहे, तो म्हणजे इथिक्स. म्हणजे तुम्ही देशाच्या प्रशासनात जाऊन काम करणार आहात,
लोकसेवक असा शब्दप्रयोग आपल्या घटनाकर्त्यांनी त्यांच्यासाठी वापरलेला आहे. पब्लिक सर्व्हिस, पब्लिक सर्वंट असं म्हणतात. ते खरंच असतात नसतात, किती लोक पब्लिक सर्वंटसारखं वागतात मी त्याच्याबद्दल काही भाष्य करणार नाही, म्हणजे कारण आपण सगळे सुजाण आहोत. पण लोकसेवकाची भूमिका बजावण्यासाठी आवश्यक मूल्यव्यवस्था, नॉर्म्स अँड व्हॅल्यूज तुमच्याकडे आहेत की नाहीत, हे विद्यार्थी म्हणून, उमेदवार म्हणून, आस्पायरंट म्हणून इथिक्स नावाच्या पेपरच्या माध्यमातून ते तपासलं जातं. तोही 250 गुणांसाठी पेपर आहे, ज्याच्यामध्ये काही कॉन्सेप्ट्स आहेत, संकल्पना आहेत, जगप्रसिद्ध आणि भारतीय अशा वेगवेगळ्या तत्वचिंतकाचा अभ्यास त्याच्यामध्ये तुम्हाला करायचा आहे. उदाहरण घ्यायचं तर सॉक्रेटिस वाचावं लागेल, प्लेटो वाचावं लागेल, अरिस्टॉटल वाचावं लागेल. भारताकडे आपण आलो की विवेकानंद वाचावे लागतील, गांधी वाचावे लागतील, आंबेडकर वाचावे लागतील, वगैरे वगैरे. तसा अभ्यास पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथिक्सच्या पेपरमध्ये तुम्हाला अशी कल्पना करायला लावली जाते, ज्याला केस स्टडीज असं म्हटलेलं आहे, प्रकरण अभ्यास, की तुम्ही जर एखादा प्रशासकीय अधिकारी असाल आणि तुमच्यासमोर एक संकट उभं राहिलेलं आहे, बरोबर, मग अशा संकट प्रसंगी विशेष परिस्थितीमध्ये तुम्ही काय वागाल, कसं वागाल, ज्याला आपण केस स्टडीज असं मानतो. म्हणजे तर त्यातनं लोकसेवक होण्यासाठी आवश्यक क्षमता तुमच्यामध्ये आहे किंवा नाही हे तपासलं जातं त्या इथिक्सच्या पेपरमध्ये. असा तो इंटरेस्टिंग पेपर आहे. थोडक्यात अशा रीतीनं सामान्य अध्ययन जो 4 पेपरमध्ये विभागलेला आहे, प्रत्येकी 250 गुण, 1000 गुणांसाठी तो आहे. दुसरा जो घटक मुख्य परीक्षेमधला आहे, एक वैकल्पिक विषय, ऑप्शनल असं इंग्रजीमध्ये त्याला म्हटलं जातं. आयोगानं याद्या दिलेल्या आहेत. MPSCनं जवळपास 26 विषय ऑप्शनल म्हणून तुम्हाला पुरवले आहेत, त्यापैकी एक विषय वैकल्पिक विषय म्हणून तुम्हाला निवडायचा आहे. UPSCनं जरा जास्त ऑप्शनल्स दिलेले आहेत, त्याच्यापैकी एक वैकल्पिक विषय तुम्हाला निवडायचा आहे. तो तुमचा चॉईस आहे आणि 500 गुणांसाठी तो एक वैकल्पिक विषय मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला निवडायचा आहे. त्याचा अभ्यासक्रम आयोगाने दिलेला आहे, त्यामुळे मी त्याच्याबद्दल फारसं बोलत नाही. फक्त विचारपूर्वक वैकल्पिक विषय निवडण्याचा तुम्ही निर्णय घ्या, एवढंच मी म्हणेन. तिसरा जो शेवटचा कॉम्पोनंट मुख्य परीक्षेमधला आहे, ते ऐकून थोडंसं आश्चर्य वाटेल तुम्हाला. निबंधाचा, एसेचा 250 गुणांचा एक स्वतंत्र पेपर आहे, UPSC आणि MPSC मेन्समध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये 2 विभाग, एका विभागात 4 विषय, दुसऱ्या विभागामध्ये 4 विषय, असे एकूण 8 विषय दिलेले आहेत. त्यापैकी पहिल्या विभागातला एक विषय निवडायचा आहे, दुसऱ्या विभागातला एक विषय निवडायचा आहे. अशा 2 विषयांवरती प्रत्येकी 125 गुणांसाठी 1000 ते 1200 शब्दामध्ये तुम्हाला निबंध लिहायचा आहे. वेळ आहे 180 मिनटं, म्हणजे 3 तासाचा आहे. सो 1000 गुण GS साठी, 500 गुण वैकल्पिक विषयासाठी आणि 250 गुण निबंधाच्या पेपरसाठी. अशी ही UPSC MPSCची सनदी सेवा मुख्य परीक्षा आहे. आता त्याच्याखेरीज एका बाबीचा मला उल्लेख करणं गरजेचं वाटतं. 2 लँग्वेज पेपर्स आहेत, भाषेचे पेपर आहेत. UPSCला पण आहेत आणि MPSCला पण आहेत. एक त्यातला आहे अनिवार्य इंग्रजी, कंपल्सरी इंग्लिश, ओके, 300 गुणांचा आहे. आणि दुसरा UPSCमध्ये त्याला इंडियन लँग्वेज पेपर म्हटलं जातं, भारतीय भाषेचा पेपर. आपल्या घटनेमध्ये जेवढ्या भाषा आहेत त्यापैकी एक भाषा तुम्ही भारतीय भाषा म्हणून निवडू शकता. पण MPSCला मात्र भारतीय भाषा आपण म्हणू शकत नाही, तर महाराष्ट्र आपली मराठी भाषा आहे, त्यामुळं अनिवार्य मराठी असं म्हटलंय. ती पण 300 गुणांसाठी आहे. पण या 2 भाषा पेपरचं वैशिष्ट्य असं आहे, एक 250च्या ऐवजी 300 गुण आहेत. नंबर 2, या 300 पैकी तुम्हाला फक्त पात्र होण्यासाठी आवश्यक 25% गुण तुम्हाला प्राप्त करायचे आहेत, म्हणजे 75-75. तुम्ही त्यात पात्र झालात ते बाजूला ठेवायचं. मग मुख्य परीक्षेमध्ये मी जे मगाशी तुम्हाला तपशिलानं सांगितलं, 1750 पैकी जितके गुण तुम्हाला मिळतील तेवढे गुण मेरिटसाठी काउंट केले जातील आणि तो तुमचा त्या वर्षीचा, तुम्ही जर मुख्य परीक्षा लिहिली असेल तर मुख्य परीक्षेतला स्कोर असेल, म्हणजे तुम्ही मिळवलेले मार्क्स असतील. सो स्वाभाविकच ते क्वालिफाईंग पेपर बाजूला ठेवून, पण त्यात क्वालिफाय आपल्याला व्हावं लागेल, 1750 पैकी जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता ही थोडीशी रचना मी मुख्य परीक्षेची सांगितली, थोडंसं त्याच्या स्वरूपाबद्दल आणि काय प्रकारची तयारी करणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल पण मी बोलतो. पूर्व परीक्षा ही ज्याच्यात तुम्हाला काहीही लिहायचं नाही, सोप्या भाषेमध्ये, म्हणजे KBCचा फॉर्मॅट आहे. 4 पैकी एका पर्यायाची निवड करायची आहे, आयदर तुम्हाला ते डार्कन किंवा छायांकित करायचं आहे, त्याच्या पलीकडे काही नाही, टिक मार्क म्हणा सोप्या भाषेमध्ये. पण मुख्य परीक्षेला 1750 गुणांसाठी तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आहे, पॅटर्न लेखी आहे. 3 गोष्टी मिनिमम कुठल्याही लेखी परीक्षेच्या बाबतीमध्ये महत्त्वाच्या ठरतात आणि ते आपल्याला 4थी-5वी पासून साधारणतः माहिती असतं. नंबर 1, मला जर प्रश्नाचं उत्तर लिहायचं असेल तर प्रश्न नीट कळला पाहिजे, ओके, तो पूर्वपरीक्षेला पण कळला पाहिजे, जरी मला ABCD पैकी सिलेक्ट करायचं असलं तरी. पण इथं ते जास्त महत्त्वाचं बनतं. मला प्रश्न जर कळला नाही
किंवा मी थोडीशी गडबड केली तर माझं उत्तर जसं अपेक्षित असायला पाहिजे तसं येण्याची शक्यता कमी होते, म्हणजे ती पॉसिबिलिटी कमी होते. त्यामुळे प्रश्न काय आहे, प्रश्नाची मागणी काय आहे ही आपण व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. आपले शिक्षक शिक्षिका आणि पालक 5वीपासनं साधारणतः 12वीपर्यंत सांगतात आपल्याला, त्याच्यापुढं काय होतं आपल्याला माहिती नाही, म्हणजे की प्रश्नपत्रिका 2 वेळा वाच, 3 वेळा वाचायची वेळ आली तरी वाच. पण या सिव्हिल सर्व्हिसमध्ये जर 10वी-12वीच्या लेवलवरती ते तितकं महत्त्वाचं असेल, इथं तुमच्या जीवनमरणाचा एका अर्थाने प्रसंग असतो, प्रश्न असतो सॉरी, तर तिथं तुम्हाला प्रश्न वाचत असताना अत्यंत काळजी घ्यावी लागते. एकेका मार्कावरती अनेक विद्यार्थी झगडत आणि स्पर्धा करत असतात. त्यामुळे आपण तो एक मार्ग, प्रश्न चुकीचा वाचला आणि उत्तर काहीसं वेगळा लिहिलं तर कितीला पडेल हे मी वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यामुळं प्रश्न काळजीपूर्वक वाचणं, जेणेकरून तुम्हाला प्रश्नाची मागणी व्यवस्थित कळेल. दुसरी बाब महत्त्वाची ठरते ते म्हणजे किती गुणांसाठी प्रश्न आहे. सोपा आहे. UPSCमध्ये 10 गुणांसाठी, 15 गुणांसाठी, 20 गुणांसाठी आणि सगळ्यात मोठा प्रश्न काय असेल तर निबंध आहे. 125 गुणांसाठी तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, मला असं वाटतं की कुठल्याही इतर परीक्षा घ्या तुम्ही, अगदी 10वी-12वीची घ्या, कुठल्याही शाखेतल्या पदवीच्या पहिल्या वर्षाची, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या पदव्युत्तर शिक्षणाच्या परीक्षा घ्या, त्या एका बाजूला आणि या UPSC MPSCच्या सनदी सेवा स्पर्धा परीक्षा दुसऱ्या बाजूला. ह्याच्यातलं एक फंडामेंटल फरक जर काय असेल तर या तिसऱ्या पैलूतनं तो फंडामेंटल फरक तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे काय तो फरक आहे, या परीक्षांमध्ये मुख्य परीक्षेला जेव्हा तुम्ही उत्तरं लिहिता तर तुम्हाला शब्द मर्यादा असते. आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला पण 10वी-12वीला होती, पण अख्ख्या पेपरमध्ये शब्द मर्यादा असते का आपल्याला? इथं ती असते. आणि इथं शब्द मर्यादा केवळ असत नाही तर ते शब्द बसतील तेवढीच पानं तुम्हाला त्या उत्तर प्रश्नाच्या खाली रिकामी ठेवलेली असतात. त्यामुळे मी जर असं म्हटलं नाही सर मला जरा 2 मुद्दे जास्त येत आहेत, लिहूच शकत नाही ना मी, म्हणजे मला 10 गुणांसाठी 2च पानांची जागा म्हणजे स्पेस ठेवलेली असते. त्यामुळे मला 10 गुणांसाठी किती शब्दामध्ये लिहायचं आहे? 150 शब्दामध्ये. 15 गुणांसाठी 250 शब्दामध्ये लिहायचं आहे. आणि 125 गुणांचा निबंध मला साधारणतः तिथं रेंज दिली आहे त्यांनी 1000 ते 1200 शब्द असं म्हटलेलं आहे. आणि मला असं वाटतं की जी आपली मातृभाषा आहे, इतर पण भाषांमध्ये ज्या शिकतो आपण त्याच्यात लिहिता येतं, मातृभाषेमध्ये लिहिण्यामध्ये काही अडचण याचं काही कारण नाही आहे. ती लहानपणापासून ऐकतो बोलतो आपण. पण बिलीव्ह मी तुम्हाला चॅलेंज करतो विद्यार्थ्यांना, म्हणजे पालकांना नाही, म्हणजे जे सिनियर आहेत त्यांना नाही. तुम्ही जर असं ठरवलं की मी माझ्याविषयी 150 शब्दामध्ये म्हणजे 2 पानामध्ये असं लिहितो की त्यातनं तुमचं व्यक्तिमत्व समोरच्या वाचणाऱ्याला व्यवस्थित कळेल, म्हणजे तर ते होणार नाही. म्हणजे कारण आपल्याला पहिला प्रश्न पडेल की लिहू काय माझ्याबद्दल, म्हणजे मग मी म्हणेन मी नाव लिहितो, मी कुठून आलोय ते लिहितो, माझं शिक्षण लिहितो, हे तर कुणीही लिहिल. म्हणजे तुमच्याविषयी लिहा याचा अर्थ काहीतरी वेगळी अपेक्षा असेल ना, म्हणजे की तुम्ही काय प्रकारची पर्सनॅलिटी आहे. त्यामुळे तुम्हाला विचार करावा लागेल. आणि बिलीव्ह मी तुम्हाला GS मधल्या 10 गुणांच्या एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 6 ते 6.5 मिनिटाचा वेळ असतो. 180 मिनिटामध्ये तुम्हाला 20 प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. त्यातले 10 प्रश्न 10 गुणांसाठी असतात, 150 शब्द मर्यादेमध्ये उत्तरं लिहायचे आहेत. आणि उरलेले 10 प्रश्न 11 ते 20वा प्रश्न क्रमांकाचा प्रश्न असतो, 15 गुणांसाठी प्रत्येकी लिहायचा आहे आणि त्याची शब्द मर्यादा 250 आहे. म्हणजे तुम्ही शब्दसंख्या मोजा आणि 180 मिनिटामध्ये आपल्याला ते लिहायचं आहे. सो तुमचा अभ्यास नेमका असला पाहिजे, तुम्हाला व्यवस्थित ऑन द स्पॉट आठवलं पाहिजे. मी जर डोकं खाजवत बसलो तिथं तर माझा 6 मिनिटाचा जो प्रश्न मी लिहायला पाहिजे त्याला लिहायला 8, 9, 10 मिनिटं. याचा अर्थच असा आहे की माझ्या 20 प्रश्नांपैकी 16 ते 17 प्रश्नांची उत्तरं मी लिहू शकलेलो आहे. आणि माझ्या पेपरमधल्या 2-2 प्रश्न जर मी लिहू शकलो नाही तर मी ऑलरेडी स्पर्धेतनं बाहेर निघालेला आहे, असा त्याचा थेट अर्थ असतो. कारण स्पर्धा भयानक त्याच्यामध्ये आहे. त्यामुळं मी थोडासा वेळ त्याला जास्त घेतला. त्याचं कारणच असं आहे की 99% विद्यार्थ्यांचं या आयामाकडं दुर्लक्ष होतं. कुठल्या आयामाकडं? शब्द मर्यादेमध्ये प्रश्नाची डिमांड लक्षात घेऊन लिहिणं, म्हणजे नेमकं लिहिणं, प्रभावी लिहिणं. म्हणजे तुम्ही असं लिहिलं पाहिजे की तुम्हाला 10 पैकी किमान 6 गुण मिळाले पाहिजेत, 15 पैकी किमान 9 गुण मिळाले पाहिजेत. जर तेवढे मिळत असतील, एखाद्याला दिले गेले असतील चांगले लिहिल्यावरती, तर ते मला उमेदवार म्हणून, विद्यार्थी म्हणून मला का नाही मिळाले पाहिजेत याचा विचार आपण सातत्यानं केला पाहिजे. सो अशा रीतीनं ही मुख्य परीक्षा जशी आकलनाची आहे, वाचन, तुमचं चिंतन, मनन, विचार ते रिटेन करणं त्याची जशी आहे, तसं ते आकलन तुम्हाला 1750 गुणांसाठी वेगवेगळ्या शब्दमर्यादेमध्ये प्रभावीपणे मांडण्याची आहे, म्हणजे लिखाण करायचे आहे. आणि मग ह्याचं मी छोटंसं स्पष्टीकरण देऊन पुढे जातो. चांगलं लेखन कशाला म्हणतात? मला वाटते की त्याचे 3 मिनिमम पैलू आहेत. म्हणजे
एक म्हणजे चांगलं उत्तर म्हणूयात आपण, म्हणजे बेस्ट आन्सर, गुड आन्सर, बेस्ट नंतर बघूयात आपण, पण गुड आन्सर एक चांगलं उत्तर म्हणजे मला असं वाटतं की त्याच्यात 3 गोष्टी तरी मिनिमम असल्या पाहिजेत. एक, कंटेंट ज्याला म्हणतो आपण आशय, तर तो प्रश्नाला धरून असला पाहिजे. आपल्याला विचारले महाराष्ट्राच्या शेतीतल्या पेचाचं स्पष्टीकरण द्या आणि आपण त्याचं स्पष्टीकरण न देता पेच काय, अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे, नुसता पेच असं मांडत गेलो आपण आणि स्पष्टीकरण काय दिलंच नाही म्हणजे, किंवा त्याचं विश्लेषण करा असा जर प्रश्न असेल आपल्याला आणि नुसतं आपली जंत्री दिलेली आहे की असं झालं, असं झालं, असं झालं, तर विश्लेषण कुठं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ते उत्तर त्या प्रश्नाला अपेक्षित नेमकं असं ठरणार नाही म्हणजे. त्यामुळं असे तुमचा अत्यंत नेमका ॲप्रोप्रिएट असला पाहिजे, त्यामुळे तरच आपण त्या उत्तराला चांगलं उत्तर म्हणू शकतो म्हणजे. आणि जर मला ते बेस्ट करायचं असेल तर माझा आशय हा बेस्ट ऑफ बेस्ट असला पाहिजे. ओके, नंबर 1. दुसरा पैलू चांगल्या उत्तराचा किंवा लेखनाचा काय असतो आणि त्याच्याकडं 99% विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष होतं आणि म्हणून मी त्याच्याबद्दल थोडंसं बोलतो, ज्याला आपण भाषिक आयाम असं मानतो. लिंग्विस्टिक डायमेन्शन किंवा त्याला इंग्रजीमध्ये अजून एक शब्द आहे लँग्वेज आणि आर्टिक्युलेशन. म्हणजे मी लिहितो कसं, माझी भाषा कशी आहे. मी जर मराठी निवडली असेल, मी इंग्रजी निवडली असेल, हिंदी निवडली असेल, कुठलीही भाषा तुम्ही UPSCसाठी निवडू शकता. MPSCची परीक्षा मात्र 2च भाषेमध्ये तुम्हाला देता येईल, एक इंग्रजी आहे आणि दुसरी मराठी आहे. म्हणजे जे कुठलं भाषा माध्यम तुम्ही लिखाणासाठी निवडाल तर माझी वाक्यरचना व्यवस्थित पाहिजे, मला योग्य शब्दप्रयोगांचा वापर करता यायला पाहिजे, विरामचिन्हांचा वापर मला करता यायला पाहिजे, काना मात्रा वेलांटी उकार ज्याला आपण पूर्वी शुद्ध लेखन म्हणायचो, प्रॉब्लेमॅटिक शब्द आहे, प्रमाण लेखनाचा मला वापर करायचा आहे. ओके, सो एक वाक्य आहे, दुसरं वाक्य आहे, तिसरं वाक्य आहे, 4 वाक्याचा मी परिच्छेद केलेला आहे, त्याच्यामध्ये फ्लो असला पाहिजे, प्रवाहीपणा असला पाहिजे. म्हणजे कितीतरी कंगोरे त्या चांगल्या लेखनातल्या भाषिक आयामाचे आहेत. आणि तुम्हाला सर्वांना याची कल्पना आहे, प्रत्येक विषयाची एक परिभाषा असते, ज्याला आपण इंग्रजीमध्ये टर्मिनॉलॉजी असं मानतो. हिस्ट्रीची आहे, जॉग्रफीची आहे, इकॉनॉमिक्सची आहे, आंतरराष्ट्रीय संबंधाची आहे. तर त्यातले ते पारिभाषिक शब्द आपण आपल्या उत्तरामध्ये वापरले पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे, तरच त्या उत्तरातलं भाषिक आयाम हे चांगलं किंवा अपेक्षित असं म्हणू शकतो. आणि शेवटचं तिसरं आहे, जे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, मी जास्त सांगायची गरज नाही, फक्त उल्लेख करतो, सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन काय म्हणजे. सो चांगल्या लेखनाचा अर्थ मुळीच फक्त चांगलं सादरीकरण बिलकुल नाही आहे. सादरीकरण नंबर 3ला घेतले मी, म्हणजे त्याच्यामध्ये परिच्छेदाच्या फॉर्ममध्ये लिहा, पॉईंट फॉर्ममध्ये लिहा, मॅपचा वापर करा, आलेखाचा वापर करा, टॅब्युलर फॉर्मचा वापर करा, टेक्निक्स आहेत ही वेगवेगळी, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त प्रभावी आशय त्या परीक्षकाच्या समोर तुम्हाला मांडायचा आहे, त्याला आपण प्रेझेंटेशन असं मानतो. सो असे 3 आयाम जर आपण सांभाळले तर मुख्य परीक्षा जी 1750 गुणांची आहे, जी लेखी आहे, वर्णनात्मक आहे, त्यात 1750 पैकी तुम्हाला जास्तीत जास्त गुण प्राप्त करता येतील. अदरवाईज माझा अभ्यास प्रचंड आहे, प्रचंड वाचले, भरपूर रिव्हिजन केले, पण लिखाणाचा जेवढा सराव मी करायला पाहिजे तेवढा सराव मी केलेला नाही आहे. तर मग प्रॉब्लेम काय येणार, 10 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर लिहायला लागलो मी की माझी प्रस्तावनाच पानभर होते आणि मग जिथं मी मुद्द्याला सुरुवात केली आहे तिथं दुसरं पान संपतं. म्हणजे तुम्हाला 10 पैकी जास्तीत जास्त 2 गुण मिळण्याची शक्यता आहे. हा तोटा आपल्याला 1 मुख्य परीक्षा, 2 मुख्य परीक्षा अशी वारी करून करता येणार नाही आपल्याला, म्हणजे एकच मुख्य परीक्षा द्यायची, त्यामुळे याचा तुम्हाला विचार करायचा. आता शेवटाकडे येऊयात आपण. तिसरा टप्पा जो याच्यामधला आहे तो म्हणजे मुलाखतीचा आहे. 275 गुण दोन्हीकडे ठेवलेले आहेत. राज्य लोकसेवा आयोगाने या वर्षीपासून नवा पॅटर्न लागू केलेला आहे, ज्याची पूर्वपरीक्षा 28 सप्टेंबरला आहे, त्यानंतर मुख्य परीक्षा होईल आणि मग मुलाखत होईल. म्हणजे मुलाखतीला व्यक्तिमत्व चाचणी म्हटले 275चं वेटेज दिलेलं आहे आणि अर्थ सोपा आहे. इथं इंजिनियर, डॉक्टर, मीडियामध्ये जाण्यासाठी, वकिली करण्यासाठी, प्राध्यापकाची निवड करण्यासाठी काही मुलाखत घेतली जात नाही. मुलाखत आहे सिव्हिल सर्व्हिस सेवापदी निवड करण्यासाठी. म्हणून मी सुरुवात त्यांनी आज त्याच्याने केली होती, म्हणजे की काय तुम्हाला करायचं आहे जाऊन. म्हणजे सो सिव्हिल सर्वंट बनण्यासाठी आवश्यक क्षमता, ॲबिलिटीज उमेदवारामध्ये आहेत किंवा नाहीत हे तपासलं कशातून जातं, मुलाखतीतनं तपासलं जातं. मग तुम्हाला सामाजिक भान आहे का, समाजाबद्दल किती माहिती आहे, संवेदनशीलता आहे का, ज्या समाजात आपण राहतो त्यातल्या फंडामेंटल्स आपल्याला माहिती आहेत का, वगैरे वगैरे वगैरे. सो ते माहिती असणं तुम्हाला अपेक्षित आहे. म्हणजे तुम्हाला बऱ्याचदा म्हणजे असं खूप होत नाही, म्हणजे कधीतरी होतं, म्हणजे तुम्हाला ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्रिल केलं जातं असं मानतो, म्हणजे तुम्हाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतो. फारसं होत नाही, म्हणजे कारण मुलाखत मंडळ इतकं कॉर्डियल असतं, कारण त्यांनाही कल्पना असते की तुम्ही भरपूर अभ्यास केलेला आहे, 2 टप्पे पार करून तुम्ही मुलाखतीच्या 3ऱ्या टप्प्यात त्यांच्यासमोर जाऊन बसलेला आहात, त्यामुळे तुम्ही अभ्यास केलेला आहे. ओके, त्यामुळे ते सहजासहजी तसं करत नाही.
करत नाहीत, म्हणजे जनरली काही विद्यार्थ्यांचा असतोच असा अनुभव. सो सनदी सेवा पदांसाठी आवश्यक व्यक्तिमत्व तुमच्याकडे आहे की नाही, आणि त्याचे मी काही मुद्दे सांगितले. तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे, तुम्हाला धाडसानं बोलता यायला पाहिजे, निर्भीडपणा तुमच्याकडे पाहिजे, हजरजबाबीपणा पण तुम्हाला लागेल, तुमच्या विचारामध्ये स्पष्टता लागेल, डिसिजन मेकिंगची कपॅसिटी तुमच्याकडं लागते. आता हे जरी जरा ऐकताना बापरे एवढं सगळं कुठनं आणायचं, म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये ते खरं तर असतंच, आपण त्याला बाहेर काढतो की नाही, त्याला पैलू काढतो की नाही, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे मी आत्ता त्याच्याबद्दल फारसं काही बोलत नाही. सो 275 गुणांचा हा टप्पा प्रचंड महत्त्वाचा आहे. कारण अनेक वेळेला तुम्ही पेपरमध्ये वाचता, बातम्या ऐकता, मुलाखती वाचता की मला मुख्य परीक्षेला चांगले गुण आहेत पण मुलाखतीला वाईट गुण मिळाले आहेत, मुख्य परीक्षेला कमी गुण आहेत पण मुलाखतीमुळं मी तिथं गेलेलो आहे. म्हणजे सो मुलाखत तुमचा निकाल ठरवू शकते, म्हणून त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही. आता शेवटाकडे येताना ह्या जर अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतील तर मला अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करावं लागतं, आणि थोडक्यात मी सांगतो. पहिली गोष्ट ज्याची सुरुवात तुम्ही कदाचित ऑलरेडी केली असेल, नसेल केली तर त्याची सुरुवात TV9 मराठीनं आज केलेली आहे, म्हणजे ओके. तर ती काय सुरुवात आहे, या परीक्षेचं स्वरूप, रचना आणि एकंदर व्यवस्था कशी आहे हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. त्याचे 2 मार्ग आहेत. आत्ता मी जसं तुम्हाला काहीतरी गोष्टी सांगितलेल्या आहेत. काय दुसरे 2 मार्ग आहेत, एक म्हणजे आयोगानं त्याचा व्यवस्थित औपचारिकपणे अभ्यासक्रम दिलेला आहे, तो तुम्ही आयोगाच्या वेबसाईटवरती बघू शकता, कुठेही तुम्हाला ते अवेलेबल होईल. नंबर 2 दुसरा मार्ग, ज्याला आम्ही स्पर्धा परीक्षेच्या भाषेमध्ये PYQs असं म्हणतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. आयोगाच्या गतवर्षीय प्रश्नपत्रिका प्रिलिम्सच्या बघायला मिळतील, मेन्सच्या तुम्हाला बघायला मिळतील, आणि हल्ली तर मॉक इंटरव्ह्यू जे असतात ना, म्हणजे आपला एप्रिलमध्ये निकाल लागला, आता आपल्या संस्थेतनं जे काही 45 विद्यार्थी यशस्वी झाले त्यांचे आम्ही घेतलेले मॉक तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे आणि वेगवेगळे चॅनल्स मॉक घेतात, तुम्हाला ते पण बघायला मिळतील की काय प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर ते म्हणूयात आपण PYQ, मुलाखतीतले PYQ म्हणूयात त्याला. सो प्रीचे आणि मेन्सचे आयोगाचे असतात, आणि मुलाखतीचं काय आयोग रेकॉर्ड करून टाकत नाही, म्हणजे कारण त्या बाबतीमध्ये ती गुप्तता पाळते, पण बाकी संस्था त्या करत असतात. म्हणजे ओके. सो तेही तुम्ही एक सॅम्पल म्हणून बघू शकता. म्हणजे आता सिलॅबस बघितला आणि त्या सिलॅबसवरती आयोगानं काय प्रकारचे प्रश्न गेल्या 7-8 वर्षामध्ये विचारलेले आहेत हे जर मी बारकाईनं बघितलं तर मला अभ्यास कसा करायचा याची दिशा मिळते. म्हणजे त्यामुळं हे आजचा उपक्रम म्हणूयात, त्याची सुरुवात, मग अभ्यासक्रम म्हणूयात, गतवर्षीय प्रश्नपत्रिका म्हणूयात, 3 गोष्टी झाल्या. आता चौथं, मला कशासाठी काय वाचायचं, म्हणजे मी काहीतरी सामान्य अध्ययन म्हणालो, मग वैकल्पिक विषय, निबंध, हे सगळं खरं आहे, पण मला सुरुवात कशी करायची आणि वाचायचं काय, म्हणजे कारण सुरुवात करायचं म्हणजे तर वाचनापासून सुरुवात करावी लागेल ना. तर 3 घटक त्याच्यामध्ये आहेत. एक, पाठ्यपुस्तकं, NCERTची पाठ्यपुस्तकं जी CBSE सिलॅबसची म्हणून ओळखली जातात, इंग्रजीमध्ये ती आहेत, हिंदीमध्ये ती आहेत, आणि आपल्या युनिक प्रकाशनानं मराठीमध्ये त्याचा अनुवाद केलेला आहे. ओके. त्याखेरीज तुम्ही जर MPSCची तयारी करणार असाल तर काही निवडक पुस्तकं महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची, म्हणजे महाराष्ट्र बोर्डची, तुम्हाला वाचायची आहेत. म्हणजे काहीच पुस्तकं, म्हणजे पण NCERTला पर्याय नाही. इंग्रजी, हिंदी किंवा मराठीमध्ये पण ती अवेलेबल आहे. तुमचं जे काय माध्यम असेल त्या माध्यमातल्या पुस्तकांचा तुम्ही आधार घेऊ शकता. पाठ्यपुस्तकं तुम्ही म्हणाल की सर आम्ही 10वी-12वी झालो आहे, ग्रॅज्युएट झालो आहे, पाठ्यपुस्तकं परत कशाला वाचायची, म्हणजे तर NCERT सारखे पाठ्यपुस्तकं तुम्हाला यासाठी वाचायचे आहेत की त्या विषयातल्या मूलभूत संकल्पना त्या पाठ्यपुस्तकामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीनं समजून सांगितलेल्या आहेत. सो पाठ्यपुस्तकं म्हणजे तुमचा संकल्पनात्मक पाया पक्का करायचा आहे. म्हणजे आपण जर बिल्डिंगचं उदाहरण घेतलं तर कॉन्सेप्ट्स या बिल्डिंग ब्लॉक्स असतात, म्हणजे बिल्डिंग आणि तिच्या भिंती कशानं बनतात, त्या ब्लॉकनं बनतात. सो संकल्पनानं विषय बनत असतो, त्यामुळे संकल्पना समजल्या तर विषय समजायला सोपं जातं, म्हणून संकल्पना समजणं हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला दुसरं काय, आणि इयत्ता कुठली आहे, 7वीपासून सुरुवात करा, 10वीपर्यंत एक स्लॅब करा, आणि 11वी-12वीची दुसरी स्लॅब करा. NCERTची पाठ्यपुस्तकं कशी वाचायची, तर 7वी ते 10वी एक स्लॅब करा, आणि 11वी-12वी दुसरी स्लॅब करा. मग त्याच्यात विषय सगळे आहेत, हिस्ट्री आहे, जॉग्रफी आहे, इकॉनॉमिक्स आहे, सिविक्स आहे, वगैरे वगैरे वगैरे, ते तुम्हाला बघायला मिळतं. म्हणजे दुसरा जो भाग आहे, तुम्ही इतिहास, भूगोल, राज्यघटना, आंतरराष्ट्रीय संबंध या विषयासाठी एक संदर्भ पुस्तक, म्हणजे एक रेफरन्स पुस्तक त्याला म्हटलं तर एक तरी रेफरन्स पुस्तक तुम्हाला वाचावं लागेल. उदाहरण, तुम्ही जर आधुनिक भारताचा इतिहास त्याचा अभ्यास करत असाल तर बिपिन चंद्रा हे नावाजलेले इतिहासकार आहेत, त्यांचं इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स इंग्रजीमध्ये पुस्तक आहे, मराठीमध्ये त्याचा अनुवाद झालेला आहे. तुम्ही कॉन्स्टिट्यूशनवरती तुम्हाला मराठीत वाचायचं आहे तर आपण एक भारतीय राज्यघटना घटनात्मक प्रक्रिया म्हणून पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. इंग्रजीमध्ये तुम्हाला त्यावरती संदर्भ पाहिजे असेल तर M लक्ष्मीकांतचं इंडियन पॉलिटी नावाचं पुस्तक आहे. सो एक स्टँडर्ड पुस्तक तुम्हाला प्रत्येक विषयासाठी वापरावं लागेल, ते डिटेल लिहिलेलं असतं.
आणि तिसरं जे तुम्हाला वाचायचं आहे, एक मराठीतलं वर्तमानपत्र, एक इंग्रजीमधलं वर्तमानपत्र आणि तुम्हाला टी व्ही चॅनलवरती एक इंग्रजीमधलं न्यूज बुलेटिन अर्धा तास, हिंदीमधलं बघावंसं वाटत असेल तर ते अर्धा तास आणि रिजनल लँग्वेजमधलं बघावं वाटत असेल तर किमान ते. आणि त्या व्यतिरिक्त आता TV9 मराठीला किंवा सगळ्या भाषांचे आपण बघतो तर त्यात टॉक शोज असतात. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्ते असतील, अभ्यासक असतील, प्राध्यापक असतील, उद्योजक असतील, त्यांच्या मुलाखती असतात. तर त्या मुलाखतीतनं आपल्याला खूप गोष्टी कळत असतात. म्हणजे अशा प्रकारच्या सोर्सेसचा आधार देखील तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता, ज्याला आम्ही स्पर्धा परीक्षेच्या परिभाषेमध्ये न्यूजपेपर, त्याच्यानंतर अशा प्रकारचे प्रोग्राम, याला करंटची तयारी असं म्हणतो, म्हणजे चालू घडामोडीची तयारी. पाठ्यपुस्तकापासून सुरुवात करा, मग ती झाली की तुम्हाला प्रत्येक विषयासाठी एक एक स्टँडर्ड पुस्तक कळेल, तुम्हाला त्याची यादी मिळते, डोंट वरी अबाउट दॅट. ते पुस्तक वाचायचं आहे आणि त्याच्याबरोबरीनं तुमचं सामाजिक भान विकसित होण्यासाठी न्यूजपेपर आणि TV चॅनलमधले प्रोग्राम्स सिलेक्टेड तुम्ही वेळ ठरवा, अर्धा तास तर अर्धा तास, त्याच्यापेक्षा जास्त वेळ देऊ नका. त्यातनं तुम्हाला तुमच्या भोवताली घडणाऱ्या गोष्टी व्यवस्थित कळू शकतात. कोण कसं एखाद्या घटनेकडे बघतं, कोण बाजू घेतं, कोण त्याच्या बाजूच्या विरोधात बोलतं, का तसं करतात, काय परिप्रेक्ष्य आहे, हे सगळं तुम्हाला कळू शकतं. म्हणजे 3 घटक तर तुम्हाला वाचायचे आहेत. म्हणजे हा झाला एक भाग. म्हणजे पण मला काय प्रकारची कौशल्य विकसित करायची आहेत, तर मला असं वाटतं की मी काय त्याचं नवीन उत्तर देणार नाही, तुम्हाला सगळ्यांना त्याचं उत्तर माहिती आहे. एक, तुम्हाला नीट वाचता यायला पाहिजे. तुम्ही म्हणाल सर आम्ही सगळे साक्षर आहोत, मग वाचता येत नाही असं कसं काय तुमचं म्हणणं आहे. म्हणजे वाचता येण्याचा अर्थ व्यवस्थित वाचता येणं, म्हणजे बिटवीन द लाईन्स काय, त्याचा संकेतार्थ काय, फक्त शब्दार्थ लक्षात घेणं हे वाचन आणि आकलनामध्ये अपेक्षित नाही आहे. एक. दुसरं, तुम्हाला तुमची विचाराची क्षमता जी आपल्या सगळ्यांकडे असते तिचा पुरेपूर विकास करायचा आहे. त्यामुळे सतत प्रश्न विचारायचे, कुठलीही गोष्ट गृहीत धरायची नाही. म्हणजे नाही मला माहिती आहे, बघूयात नंतर बघूयात, ॲब्सोल्युटली नाही. उलट तुम्ही असं करा की प्रत्येक बाबीला गृहीत न धरता खरंच तसं आहे का, थोडंसं शंकेखोर बना. म्हणजे आणि शंकेखोर बनलात तर तुम्हाला खरंच तसं आहे का, ते आहेत तर मग त्याची कारणं काय आहेत, असं का नाही, म्हणजे वेगवेगळ्या बाजू तुम्हाला समजून घेता येऊ शकतात. म्हणजे विचाराची क्षमता तुम्हाला डेव्हलप करायची आहे. तिसरं ज्याचा उल्लेख मी मगाशी केलेला आहे, तुम्हाला अत्यंत चांगलं उत्तमातलं उत्तम लिहिता यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी 2च सोपे मार्ग आहेत. वाचा, भरपूर वाचा एक, आणि दुसरा आहे लिखाणाचा भरपूर सराव करा. 2च पर्याय आहेत त्याला. म्हणजे ओके. आता शेवट करताना मी असं म्हणेन की आपण जर सनदी सेवा, प्रशासकीय सेवा, ओके, ज्याला लोकसेवक असं म्हटलेलं आहे, म्हणजे तर त्या पदासाठी जर प्रयत्न करत असू, करिअर म्हणून त्याची निवड करत असू, तर त्याच्यासाठी लोकसेवेची संवेदनशीलता जी आहे तर ती आपल्यामध्ये असायला पाहिजे. आता त्याचा काही एक कुठला मंत्र नाही आहे, लक्षात ठेवा, पण ती आपण आपला समाज बघतो, तुम्ही विचार करता, तुम्हाला समस्या दिसतात आणि त्याच्यात तुम्हाला असं वाटतं की आपण कुठल्या का पदावरती जाऊ ना, खारीचा वाटा का असे ना, आपण लोकसेवक म्हणून त्याच्यामध्ये डेफिनेटली बजावू शकतो. हे जर का आपण करू शकलो तर सनदी सेवा परीक्षा लिहिण्यासाठी, त्यात यशस्वी होण्यासाठी आणि पुढं निवड झाल्यानंतर चांगल्यातला चांगला अधिकारी तो ती कुणी का असे ना, म्हणजे काम करण्याची किंवा जबाबदारी पार पाडण्याचं ते व्यक्तिमत्व जे आहे त्यासाठी पूरक व्यक्तिमत्व तुम्ही डेव्हलप करू शकाल असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा TV9 मराठी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद.